नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. आणि आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी नेमकी कोणती मोठी घोषणा केलेली आहे की ज्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की मुख्यमंत्र्यांनी नेमकी कोणती घोषणा केलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आपण जे काही महायुतीला भरघोस आता मतदान केलं आणि त्यानंतर महायुती परत एकदा सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आणि आता उद्या खातेवाटपाला सुरुवात होणार आहे. तर पूर्वीच लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आणि आनंदाची बातमी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर ती बातमी आपण पुढे बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, कारण बातमी अतिशय महत्वाची आहे आपल्यासाठी आणि आनंदाची असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता काय झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यावर प्रचंड दबाव निर्माण झालेला आहे. अधिवेशनामध्ये अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी की लाडक्या बहिणींचे पैसे कधी देणार आहे, तर या संदर्भात प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर प्रचंड दबाव आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणी बाहेर अनेक मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, तर यांना सुद्धा प्रश्न विचारत आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही. तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा की किती अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही, तर नेमकं कळू द्या. तर लाडक्या बहिणींनो, आता काय झालेलं आहे, मंत्रिमंडळावरचा जो काही प्रचंड दबाव निर्माण झालेला होता आपल्या माध्यमातून, आपण वेगवेगळे जे काही प्रश्न विचारले होते त्या माध्यमातून, त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही प्रचंड दबाव निर्माण केलेला होता की लाडक्या बहिणींना जे काही तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तर त्या आश्वासनाची पूर्तता करा. आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर सोमवारपासून हे पैसे जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही अतिशय आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्याही वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आम्ही लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा करणार आहे. आणि आजचा शनिवार होता आणि उद्याचा रविवार आहे, त्यामुळे आता हे 2 दिवस जाऊन सोमवारला म्हणजे 23 डिसेंबरला आपल्या खात्यावर या योजनेचे सगळे पैसे जमा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना 7,500 रुपये मिळालेले होते तर त्यांना 6वा हप्ता 1,500 रुपयेच मिळणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हे 6ही हप्ते मिळालेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर 9,000 रुपये जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता चिंता करू नका, काळजी करू नका, आपल्या खात्यावर सोमवारपासून हे पैसे जमा होणार आहे. तर ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी होती. आणि या अगोदरही महायुतीच्या अनेक मंत्र्यांनी डिक्लेअर पण केलेलं होतं की आम्ही डिसेंबरमध्ये या योजनेचे सगळे पैसे देऊ आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची महत्वाची घोषणा केलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.